गोसंवर्धन गोरस भांडार ही वर्ध्यामधील दूध संकलन आणि दूध वितरण करणारी एक सहकारी तत्वावरची गांधीवादी संस्था आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं असुरक्षित वातावरणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलंय। कारवाईमध्ये 25 लाखांचा उत्पादन साठा देखील जप्त करण्यात आलाय। 100 वर्षांपासून सेवेमध्ये असणाऱ्या गोरस भांडाराच्या या कारवाईनं गोपालक आणि दूध वितरक त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरती मोठं संकट ओढवलंय। तर दुसरीकडे वर्धेकरांना घरोघरी पोहोचणाऱ्या चांगल्या दुधाला देखील मुकावं लागतंय। हे इतकी महाग आहे, जनावरांचा चारा आहे, कसं कुटुंब कसं जगवायचं, आमचे लेकरबाळ कसे जगवायचे, आम्ही का भीक मागायचे का? शासनाकडे एवढीच मागणी आहे का आमच्या दुधात दूध जे आहे हे नाशवंत वस्तू आहे। आम्हाला बरंच काही खर्च करून दूध काढावं लागते, तरी आमच्या दुधाचा विल्हेवाट लवकरात लवकर लावावा हेच सरकारला मागणी आहे। प्रशासनाने जी कार्यवाही केली त्याच्याबद्दल काही नाही, पण आमचं दूध घेतलं पाहिजे। एवढं दूध आम्ही काय करणार आहे इतके दिवसात? आता एवढ्या दुधाचं आम्ही करायचं काय, तर प्रशासनाला आमचा म्हणजे प्रश्न आहे तर आम्ही एवढ्या दुधाचं करायचं काय बाबा? जे काही संस्था चालक असतात, संचालक असतात, त्यांना त्या सुधारणा करायला सांगितलं पाहिजे आणि त्याचा अवधी घेऊन पुढच्या वेळेच्या भेटीच्या दरम्यान ती तपासणी केली पाहिजे। पण असं प्रकारचं कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तुम्ही सरळ सकाळी तिथे धाड टाकता। धाड हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, ही खरं तर त्यांची नियमित तपासणीची भेट असली पाहिजे, पण त्याला धाड हा शब्द वापरण्यात आला। आणि या अशा नावाजलेल्या 90 वर्ष जुनं गांधींनी सुरू केलेल्या संस्थेवर धाड टाकणं हे अत्यंत दुर्दैवी असं आहे। वर्ध्याच्या गोरस भांडारावरील कारवाईनं दूध उत्पादक शेतकरी आणि गोपालक अडचणीमध्ये आलेत। तब्बल 5000 लोकांचा उदरनिर्वाह या गोरस भांडारावरती चालतो। FDA कारवाईनंतर गोरस भांडार तात्पुरतं बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय आणि यावरती गोरस भांडार संचालक मंडळाकडून दूध वितरण प्रणाली सुरू केल्यास दुधाचा प्रश्न सुटू शकतो असं सांगण्यात आलंय। त्यासाठी जिल्हा प्रशासनाची देखील भेट घेतली आहे, पण प्रश्न सुटलेला नाही। आता वर्धा जिल्ह्यामधील विविध सामाजिक संघटना एकत्र येत गोरस भांडार या गांधीवादी संस्थेवरती हेतुपुरस्सर कारवाई केल्याचं म्हणतात। एवढ्या 45-46 डिग्रीच्या वर तापमान असताना त्यांनी व्यापारी 2-2 वाजता जाऊन दूध वगैरे काढून जे काही शेतकरी इथे दूध देतात याची पूर्ण याचं जे नुकसान होणार आहे ते शेतकरी वर्गाला होणार। दूध बंद झाल्यामुळे त्यांचं दूध वेळेवर कुठे द्यायचं, कुठे स्वीकारायचं आणि एवढ्या दुधात त्यांनी करायचं का? त्यांचा जो काही तिथला खर्च आहे तो खर्च बंद होणार नाही आहे। त्यामुळे याची आर्थिक हानी जी काही होणार आहे पूर्ण शेतकऱ्याला होणार। आणि गोसंवर्धन गोरस भांडार या संस्थेची नेमकी परिस्थिती कशी आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक समजून घेऊयात। तर मगणवाडी परिसरामध्ये गोसंवर्धन गोरस भांडार आहे। महात्मा गांधी यांच्या काळापासून म्हणजेच 1931 पासून ही संस्था कार्यरत आहे। 10 ऑक्टोबर 1961 मध्ये गोसंवर्धन गोरस भांडाराची अधिकृत नोंदणी करण्यात आली। सकाळी 5000 लिटर दूध आणि संध्याकाळी 5000 लिटर दूध संकलन केलं जातं। रविवारपासून गोपालकांचं दूध घरीच असल्यामुळे दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय। गोपालकांच्या हजारो लिटर दूध विक्रीची व्यवस्था कोलमडली आहे। याआधीच सहकारी तत्वावरती चालणारी सेवाग्राम मधील शासकीय दूध डेअरी ही बंद झालेली आहे। पिंपळकुटा इथं सहकारी तत्वावरती चालणारा दूध प्रकल्पही बंद आहे आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती सध्या ओढवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।